गई इंद्रिये सुखाये, जोगे वेदे कसाय नाणेय, संयम दंसन लेसा, भविया सम्मत सन्नी आहारे, गुणजीवा पज्जती, पाना सन्नाय मग्गणा ओय, उव ओगो वियकमसो, विसंतु परुवणा भणिया, झाणाविय पज्जाविय, जाय कुलकोडी संजू आसव्वे, गहना दियेण भणिया, कमेन 24 ठाणाणी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांगो श्रुतदेवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा आपण बघतो आहे आणि आहारक मार्गणा मी पूर्ण केली आणि गुणस्थान मार्गणा आपली सुरू करायची आहे. गुणस्थानांच्या माध्यमामध्ये 3 पर्यंतची गुणस्थानं आपण आधी सम्यक्त्व मार्गणेमध्ये बघितलेली आहे. मिथ्यात्व, सासाधन आणि मिश्र. सम्यक्त्व मार्गणेमध्ये ही 3 गुणस्थानं पाहिली. त्यामुळे या ठिकाणी 3 गुणस्थानांचं वर्णन गुणस्थान प्रकरणामध्ये दिलं नाही. ते मागचंच आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि थोडं वेगळ्या पद्धतीने आपण गुणस्थानांचं प्रकरण घ्यायचं माझा विचार आहे. सगळ्यांना पटेल ना? सगळ्यांना चालेल ना थोडं वेगळ्या पद्धतीने गुणस्थानाचं प्रकरण डीप मध्ये घेतलं तर? हो. हा, तर थोडं गुणस्थानाचं प्रकरणामध्ये आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने आणि साध्या पद्धतीने वरवरचं पाहू, पण थोडं वेगळ्या पद्धतीने गुणस्थानाचं प्रकरण बघू. तर पहिली गुणस्थान आपलं आहे मिथ्यात्व गुणस्थान. पहिल्यांदा मी प्रश्न करेल की दर्शन मोहनीयाच्या प्रकृती किती आहे? 3 कोणत्या? मिथ्यात्व, मिथ्यात्व, सम्यक सम्यक मिथ्यात्व आणि मिथ्यात्व, सम्यक प्रकृती. मिथ्यात्व, सम्यक मिथ्यात्व आणि सम्यक प्रकृती या दर्शन मोहनीयाच्या 3 प्रकृती आहे. या दर्शन मोहनीयाच्या 3 प्रकृतीमध्ये 2 प्रकृती ज्या आहे मिथ्यात्व आणि सम्यक मिथ्यात्व या सर्वघाती प्रकृती आहे आणि जी सम्यक प्रकृती आहे ही देशघाती प्रकृती आहे. म्हणजे सम्यक प्रकृतीचा उदय असताना मिथ्यात्वाचा पूर्णपणे घात होत नाही, पण मिथ्यात्वात चलमल अगाड दोष उत्पन्न होतात. पण या 2 प्रकृतींचा उदय असेल त्यातल्या त्यात मिथ्यात्वाचा उदय असताना जीवाची श्रद्धा जी आहे ही पूर्णपणे विपरीत बनते. अशा तऱ्हेचे त्याच्या जीवनामध्ये विपर्यास येतो किंवा श्रद्धा समीचीन राहत नाही, तो विपरीत श्रद्धा मान्य करतो. हा जो जीव आहे तर मिथ्यात्व ह्या दर्शन मोहनीय कर्माचा उदय असताना जीवाचे जे अतत्व श्रद्धांरूप भाव होतात त्याला मिथ्यात्व गुणस्थान असं म्हटलं जातं. मिथ्यात्व गुणस्थानाचं वैशिष्ट्य की मिथ्यात्व कर्माचा उदय आहे, ही दर्शन मोहनीयाची प्रकृती आहे आणि या प्रकृतीचा उदय असताना जीवाला अतत्व श्रद्धांरूप परिणाम होतात. याचा अर्थ 7 तत्वांवर त्याची समीचीन श्रद्धा असत नाही. याचं स्वरूप जर आपल्याला समजायचं असेल मिथ्यात्वाचं, हॅलो, कुणाचं म्यूट पहा, थोडं म्यूट कराल, आवाज सुरू आहे. स्वरूप याचं असं आहे की आत्म्याला म्हणजे जीवाला आत्म्याच्या शुद्ध चैतन्याची प्रतीती नसते. पहिल्यांदा तर की मी आत्मा आहे आणि देह माझ्यापासून भिन्न आहे असं न मानता देह जीवको एक गिने अशा प्रकारची याची श्रद्धा असते. नंतर पंचेंद्रियाच्या सुखांविषयी अत्यंत आसक्त बुद्धी याची असते. सदैव याच्या अंतरंगामध्ये मला पंचेंद्रियाचे विषय भोगायला मिळाले पाहिजे, आत्ता भोगायला मिळाले पाहिजे, पुढच्याही भवात मिळाले पाहिजे अशी इहलोक वांछा आणि परलोक वांछा देखील याच्या जीवनात असते. म्हणजे पंचेंद्रियाच्या सुखाबद्दल
हा अत्यंत आसक्त असतो. नंतर परद्रव्यामध्ये एकत्व मांडतो, परकर्तृत्व आणि परभोक्तृत्व मांडतो आणि अनुकूल आणि प्रतिकूल संयोगांमध्ये इष्ट किंवा अनिष्ट बुद्धी करतो. जर अनुकूल संयोग मिळाले तर हे संयोग कसे टिकतील या संबंधी मनामध्ये विचार करतो आणि प्रतिकूल संयोग जर झाला असेल तर हा संयोग कधी दूर होईल अशी अनिष्ट बुद्धी जीवनात करतो. शिवाय खऱ्या देवगुरु शास्त्राबद्दल आणि पंचपरमेष्ठी बद्दल याची श्रद्धा नसते आणि तत्वरुची देखील याची जीवनामध्ये राहत नाही. असं हे मिथ्यात्व गुणस्थान अनादी कालापासून जीवाला प्राप्त आहे. हे याचं उपादान कारण काय आहे? या मिथ्यात्व गुणस्थानाचं उपादान कारण लावताना अनंतर पूर्व पर्याय विशिष्ट द्रव्य आम्हाला बघायचं आहे. उपादान कारणात की दोन समय आणि आदला समय की ज्याच्या नंतर कार्य ते घडणार आहे त्याला उपादान कारण असं म्हटलं जातं. म्हणजे हे नेहमी एक द्रव्याशीच असतं आणि एक समय आधीच्या असणाऱ्या द्रव्याला उपादान कारण म्हटलं जातं. आता मिथ्यात्वाचं उपादान कारण काय असणार आहे? तर ही मिथ्यात्वाची शृंखला जीवाजवळ अनादी कालापासून चालत आलेली आहे आणि या अपेक्षेने आधीच्या पर्यायीला त्या ठिकाणी उपादान कारण म्हटल्या जाणार आहे उपचाराने. अशा तऱ्हेने आधीच्या समयातील असलेला मिथ्यात्व रूप परिणाम हे पुढच्या समयाचं उपादान कारण लावायचं. म्हणजे पहिला समय कारणाचा आणि नंतरचा समय हा कार्याचा. अशा कार्यकारणाच्या अपेक्षेने उपादान कारणाची चर्चा आम्ही बघणार आहोत. या ठिकाणी अनादी कालापासून असल्यामुळे मागच्या समयातलं जे मिथ्यात्व आहे ते पुढच्या समयातील कार्य म्हणजे पुढच्या समयातील मिथ्यात्वाचं कारण आहे. असे याला उपादान कारण म्हटलेलं आहे. नंतर अंतरंग निमित्त कारण बघताना जे त्या कार्याचं अनिवार्यपणे कारण असणार आहे आणि ज्या ठिकाणी चारही तऱ्हेच्या व्याप्ती घटित होणार आहे त्या कारणाला अंतरंग कारण म्हणायचं. मिथ्यात्वाचं अंतरंग कारण असणार आहे दर्शन मोहनीयाच्या 3 भेदांपैकी मिथ्यात्व कर्माचा उदय हे त्या ठिकाणी अंतरंग निमित्त कारण असणार आहे. या ठिकाणी 4 तऱ्हेची व्याप्ती कशी घटित होईल की ज्या ज्या ठिकाणी मिथ्यात्व कर्माचा उदय आहे त्या त्या ठिकाणी जीवाचा मिथ्यात्व रूप परिणाम आहे. ज्या ठिकाणी मिथ्यात्व भाव आहे त्या ठिकाणी मिथ्यात्व कर्माचा उदय आहे. या 2 अस्थिच्या व्याप्ती घटित होतील आणि ज्या ठिकाणी मिथ्यात्व कर्माचा उदय नाही तिथे जीवाचा मिथ्यात्व रूपही परिणाम नाही आणि जिथे मिथ्यात्व रूप परिणाम नाही तिथे मिथ्यात्व कर्माचा उदय पण नाही. अशा दोन्हीकडून अस्थिच्या 2 आणि नास्तीच्या 2 अशा 4 व्याप्ती जिथे घटित होतात ते कारण म्हणजे अंतरंग निमित्त कारण असणार आहे. म्हणून मिथ्यात्व कर्माचा उदय हे अंतरंग निमित्त कारण झालं. बहिरंग निमित्त कारण या ठिकाणी एक अस्थिची व्याप्ती घटते आणि एक नास्तीची व्याप्ती घटते. 4 व्याप्ती घटत नाही. विषम व्याप्ती जिथे घटित होते त्याला म्हणायचं बहिरंग निमित्त कारण. मिथ्यात्वासाठी बहिरंग निमित्त कारण असणार आहे खोट्या देवगुरु शास्त्राची रुची असणं, मिथ्योपदेश श्रवण करणं किंवा खोटी पुस्तकं वाचणं हे त्याचं बाह्य निमित्त कारण आहे. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारची प्रवृत्ती आहे त्या ठिकाणी नियमाने मिथ्यात्व भाव आहेच. परंतु जिथे मिथ्यात्व भाव आहे तिथे हे भाव म्हणजे वाचण्याचा परिणाम असेलही किंवा नसेलही अशी एकच व्याप्ती या ठिकाणी घटित होते. आणि ज्या ठिकाणी अशा प्रकारे हे नाही त्या ठिकाणी असेलही किंवा नसेलही पण जिथे आता जीवाचा मिथ्यात्व रूप परिणाम नाही, जिथे मिथ्यात्व रूप परिणाम आहे
त्या ठिकाणी अशा प्रकारे वाचण्याचा भाव असेलही किंवा नसेलही, अशा प्रकारे हा त्या ठिकाणी व्याप्ती संबंध घटतो. म्हणजे एक अस्तीची व्याप्ती घटते आणि एक नास्तीची व्याप्ती घटते. जीवाची संख्या पाहिली तर मिथ्यादृष्टी जीव हे जगामध्ये सर्वत्र आहे, चारही गतीमध्ये आहे. आणि मनुष्य गतीच्या अपेक्षेने यांची संख्या जर आम्ही लावली तर जगश्रेणीच्या असंख्याताव्या भाग एवढी मनुष्य गतीमध्ये मिथ्यादृष्टी जीवांची संख्या आहे. जगश्रेणी म्हणजे 3 आहे. जगश्रेणी, जगत प्रतर आणि जगत राजू. तर राजू मध्ये तर घन घ्यायचं, प्रतर मध्ये लांबी रुंदी घ्यायची आणि याच्यामध्ये 7 राजू प्रमाण अशा प्रकारचं आणि त्याचा असंख्यातावा भाग, असं हे मनुष्यांची संख्या आहे. आता या गुणस्थानाचा काल किती आहे? मिथ्यात्व गुणस्थानाचा काल किती असू शकेल? एका जीवाच्या अपेक्षेने, एका जीवाच्या अपेक्षेने नाही, सर्व जीवांच्या अपेक्षेने अनादि अनंत. सर्व जीवांच्या अपेक्षेने अनादि अनंत. अनादि अनंत. आणि एका जीवाच्या अपेक्षेने अनादि शांत असेल, भव्य असेल तर. बरोबर. आणि अभव्य असेल तर अनादि अनंत असणार आहे. अनादि अनंतच असेल. म्हणून या ठिकाणी काल लावताना या गुणस्थानाचा काल जर आम्ही लावू तर 2 अपेक्षेने बघायचं. नाना जीवांच्या अपेक्षेने पाहिलं तर या संसारामध्ये कधीही मिथ्यादृष्टी नष्ट होणार नाही. मिथ्यादृष्टीपणा म्हणजे मिथ्यादृष्टी असणारे जीव निरंतर राहणारच आहे. किती? तर अनादि अनंत काळापर्यंत. एका जीवाच्या अपेक्षेने जर आम्ही बघितलं तर त्या जीवासाठी जर तो भव्य जीव असेल तर त्याचा अनादि शांत हा काळ राहणार आहे. आणि अभव्य असेल तर मात्र परत अनादि अनंत असा त्याचा काळ राहणार आहे. याच्यामध्ये गती तर आपण लावलेली आहे. मिथ्यादृष्टी जीव 4ही गतीत असतात. आपण 24 स्थानामध्ये पण आपली गती आलेली आहे. आता गमन आणि आगमन हा प्रश्न पुढे याच्यातही चार्ट येणार आहे गुणस्थानाच्या याच्यामध्ये, की गमन आणि आगमन म्हणजे मिथ्यात्व गुणस्थानातून हा जीव कुठे कुठे जाऊ शकतो, कोणकोणत्या गुणस्थानात जाऊ शकतो, याला म्हणायचं गमन. कोणकोणत्या गुणस्थानातून जाऊ शकतो? पहिल्या गुणस्थानातून हा जीव, तर हा जीव जाऊ शकतो पहिल्यांदा चौथ्या गुणस्थानात, नंतर चौथ्या मधून मग दुसऱ्या तिसऱ्या असं. पण पहिल्यांदा चौथ्या ते नाही पाहायचं. मिथ्यात्वातून फक्त वर जाण्याचे मार्ग पाहायचे फक्त याच्यात. आता गमनागमन मध्ये वर जाण्याचे मार्ग पाहिजे. म्हणजे पहिल्या गुणस्थानातून तो जीव चौथ्यात जाऊ शकतो, 5व्यात जाऊ शकतो आणि 7व्यात जाऊ शकतो. म्हणजे पहिल्यांदा चौथ्यातच गेला पाहिजे असा पण नियम नाही आहे. तो पहिल्या गुणस्थानात काही जीव असे पण असतील ज्यांना 4थं 5वं गुणस्थान होणार नाही, डायरेक्ट 7व्यात जातील, असं पण होऊ शकतं. म्हणून पहिल्यातून जाण्याचे 3 मार्ग आहे, गमनाचे 3 मार्ग. एक तर तो पहिल्या गुणस्थानातून 4थ्यात जाऊ शकतो, पहिल्यातून 5व्यात जाऊ शकतो किंवा पहिल्यातून 7व्यात पण जाऊ शकतो. 3 मार्ग झाले. आणि आता या गुणस्थानात कुठून कुठून येऊ शकतो? पहिल्या गुणस्थानात जर त्याला यायचं असेल वरून तर कोणकोणत्या गुणस्थानातून हा पहिल्या गुणस्थानात येऊ शकतो? 7व्यातून येऊ शकतो, दुसऱ्या गुणस्थानातून येऊ शकतो, पहिल्या गुणस्थानात दुसऱ्या गुणस्थानातून तर येणार आहे, दुसऱ्यातून पहिल्यात येणार आहे. हे झालं. नंतर तिसऱ्या गुणस्थानातूनही, मिश्र गुणस्थानातूनही पहिल्यात येऊ शकतो, म्हणून तिसऱ्यातून पहिलं. नंतर चौथ्यातून येऊ शकतो का? चौथ्या गुणस्थानात जर त्याला मिथ्यात्वाचा उदय आला म्हणजे तो आवश्यक नाही की सासादन मध्ये जाईल, गरज नाही आहे सासादन मध्ये जायची. जर त्याला चौथं गुणस्थान आहे त्याचं आणि त्या ठिकाणी जर त्याला मिथ्यात्व गुणस्थानात म्हणजे मिथ्यात्व कषायाचा कर्माचा उदयाला दर्शन मोहनीयाचा, तर तो डायरेक्ट पहिल्यात पण येऊ शकतो आणि
पाचव्यातूनही येऊ शकतो असाच आणि सहाव्यातून येऊ शकतो. म्हणून त्याच्यासाठी आगमन झालेलं आहे पहिल्या गुणस्थानात ते दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं आणि सहावं. सातव्यातून नाही. जाताना सातव्यात जाईल पण येताना सातव्यातून पहिल्यात कधीच येणार नाही. कारण सातव्यातून पहिल्यांदा सहाव्यातच येईल. सहाव्यातून भलाई मिथ्यात्वाचा उदय आला तर पहिल्यात येईल. तर अशा तऱ्हेने हे गमनागमन म्हणायचं याला. तो कुठे पोहोचू शकतो आणि कुठून पहिल्या गुणस्थानात येऊ शकतो. आता या गुणस्थानामध्ये उदय किती प्रकृतींचा असतो जीवाला. आता पहा, उदय प्रकृती ज्या आहे, जरी आम्ही कर्माच्या उत्तर प्रकृती 148 सांगतो तरीही आचार्यांनी त्यामध्ये छाटणी केली की काही कर्म प्रकृतींना उदय योग्य मानलेलं नाही. मानलेलं नाही म्हणजे भेद प्रभेद गणून त्यामधल्या काही प्रकृतींना कमी केलेलं आहे आणि बंध प्रकृतीतूनही काही प्रकृती कमी केलेल्या आहे. समजा आता आपल्याला एकूण सत्व म्हणजे अस्तित्व असं पाहिलं तर 108 प्रकृती या आम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे. ज्ञानावरणाच्या किती प्रकृती? 5. 5 दर्शनावरण 9. मोहनीय 28. अंतराय 5. नंतर आयु 4. नाम 93. गोत्र 2 आणि अंतराय झाले 5. आणि हेच आता शेवटचं वेदनीय आयु, नाम, वेदनीय. वेदनीय. वेदनीयाच्या 2. तर अशा प्रकारच्या ह्या 148 प्रकृती आहे. या 148 प्रकृतींपैकी उदय योग्य प्रकृती सांगितलेल्या आहे एकूण 120. उदय योग्य प्रकृती सांगितल्या नाही, सॉरी, बंध योग्य प्रकृती 120 आणि उदय योग्य प्रकृती 122. उदय योग्य प्रकृती 122, बंध योग्य प्रकृती 120. तर याच्यामधल्या 148 मधल्या काय कमी केलं त्यांनी? तर शरीराच्या म्हणजे 5 शरीर घेतले पण 5 बंधन, 5 संघात या 10 प्रकृती त्यांनी, कारण शरीर म्हटल्यानंतर या त्याच शरीराच्या बंधन आणि संघात प्रकृती येणार आहे म्हणून या 5 प्रकृती त्या ठिकाणी कमी केल्या. अशा या 10 प्रकृती कमी केल्या. आणखी स्पर्श रस गंध वर्णाच्या ज्या 20 प्रकृती लावलेल्या आहेत त्यामध्ये फक्त स्पर्श रस गंध वर्ण म्हणून 4च घेतल्या आणि 16 प्रकृती कमी केल्या. आणि 2 प्रकृतींचा बंध होत नाही. सम्यक मिथ्यात्व आणि सम्यक प्रकृती या अबंध प्रकृती आहे म्हणून 2 बंधामधून त्या पण कमी केल्या. अशा तऱ्हेने इतक्या प्रकृती कमी करून 16, 10 आणि 2 अशा प्रकृती करून म्हणजे किती राहिल्या आता? 120 प्रकृती बंधयोग्य ठेवल्या. या उत्तर प्रकृतींना त्या ठिकाणी कमी केलं आणि बंधयोग्य प्रकृती सांगितल्या की 120 प्रकृतीच या बंधयोग्य आहे. आणि उदय योग्य मध्ये या 120 मध्ये सम्यक प्रकृती आणि सम्यक मिथ्यात्व जोडलं आणि सांगितलं की उदय योग्य प्रकृती या 2 आणखी ऍड केल्या. एवढ्याच ठेवल्या बंधाच्या आहेत त्या आणि त्यात ह्या 2 जोडल्या कारण ह्या उदयात येऊ शकतात म्हणून त्या 2 जोडून उदय योग्य प्रकृती 122 सांगितलं. आणि सत्व विचारलं तर सत्व मात्र सांगायचं आहे 148 प्रकृती या सत्व योग्य आहे म्हणून 3 तऱ्हेच्या कल्पना. सत्व योग्य 148, बंध योग्य 120 आणि उदय योग्य 122 प्रकृती आहे. म्हणजे साधारण जीवाला या प्रकृती. आता आपल्याला पाहायचंय की पहिल्या गुणस्थानामध्ये त्या जीवाला उदय किती प्रकृतींचा असू शकतो आणि किती प्रकृती त्याच्या उदयात असत नाही. म्हणून त्याला एक भाग टाकला की ह्या उदय योग्य पहिल्या गुणस्थानात उदय येण्यायोग्य इतक्या प्रकृती आहे
आणि पहिल्या गुणस्थानात ज्याचा उदयच येऊ शकत नाही अशा काही प्रकृती या अनुदयात टाकल्या. उदय विच्छुत्तीत नाही. पहिल्यांदा तर काय टाकलं? उदय आणि अनुदय योग्य प्रकृती. आता या 122 प्रकृतींपैकी पहिल्या गुणस्थानात त्या जीवाला किती प्रकृतींचा उदय येऊ शकत नाही हा विचार करायचा आहे. ज्ञानामध्ये 3 ज्ञान नाही होऊ शकणार. नाही नाही, हे नाही पाहायचं. कारण उदय 5 ज्ञानाचा आहे आम्हाला. उदय ज्ञान किती हे पाहायचं नाही इथे. आम्हाला मती ज्ञानावरण कर्माचा उदय आहे, श्रुत ज्ञानावरण, अवधी ज्ञानावरण, मनपर्यय आणि केवळ 5 ज्ञानाचा आम्हाला उदय आहे पहिल्या गुणस्थानात. आणि 5 ज्ञानावरण कर्माचा बंध पण होऊ लागलेला आहे. इथे काय पाहायचं की आम्हाला तीर्थंकर प्रकृतीचा उदय पहिल्यात येऊ शकत नाही है ना. कोणत्या ते पाहायचं. आहारक द्विकचा उदय पहिल्या गुणस्थानात येऊ शकत नाही है ना. आहारक द्विकचा उदय येणार आहे 6व्यात. अशा प्रकृती आम्हाला पाहायच्या आहे. म्हणून तीर्थंकर प्रकृतीचा उदय येणार आहे 13व्यात. आहारक द्विकचा उदय येणार आहे 6व्या गुणस्थानात. म्हणून या आम्हाला पहिल्या गुणस्थानात अनुदयात टाकायच्या आहे. आणखी अशा कोणत्या प्रकृती पहिल्या गुणस्थानात उदयात येऊ शकत नाही अशा कोणत्या प्रकृती राहतील? आता कसं आहे, आम्हाला हे जर चॅप्टर पाहायचं असेल तर आमच्या डोळ्यासमोर किंवा आमच्या समोर आम्हाला चार्ट करावा लागेल 148 प्रकृतींचा आणि त्याच्यात बंधयोग्य प्रकृतीचा आणि उदययोग्य प्रकृतीचा असा चार्ट डोळ्यासमोर ठेवला किंवा कागदावर लिहून घेतलं की आम्हाला या प्रकृती त्याच्यात लावता येतील. म्हणून आम्हाला आता पहा, आहारक द्विकचा उदय येणार नाही. नंतर आम्हाला उदय येणार नाही तो तीर्थंकर प्रकृतीचा इथे उदय येऊ शकत नाही पहिल्या गुणस्थानात. नंतर सम्यक मिथ्यात्वाचा उदय येऊ शकत नाही. सम्यक प्रकृतीचा उदय पहिल्यात येऊ शकत नाही. किती झाल्या? 5 प्रकृती. आणि बाकी सगळ्या प्रकृतींचा या ठिकाणी उदय असू शकतो नाना जीवांच्या अपेक्षेने. नरकगतीचा उदय आम्हाला जरी आज नरकगतीचा नाही तर काही जीवाला आहे. म्हणजे पहिल्या गुणस्थानात हा उदय कोणा जीवाच्या अपेक्षेने कुणाला राहणार आहे. म्हणून याला म्हणायचं की पहिल्या गुणस्थानात जीवाला 117 प्रकृतींचा उदय संभवनीय आहे, येऊ शकतो. पण या 5 प्रकृतीचा उदय येऊ शकत नाही. याला टाकला आम्ही अनुदयात प्रकरण. उदय अनुदयात टाकलं. आणि मग विचार केला की या ठिकाणी किती प्रकृतींची बंधविच्छुत्ती संभवनीय आहे. किती बंधविच्छुत्ती नाही, सॉरी, उदय विच्छुत्ती किती प्रकृतींची होऊ शकते. मग पहिल्या गुणस्थानामध्ये 4 तर झाले. आहारक द्विक म्हणजे 2. हो, तीर्थंकर 31, सम्यक तीर्थंकर मिथ्यात्व 4 आणि सम्यक प्रकृती 5. अशा झाल्या की नाही. म्हणून या 5 ला टाकलं अनुदयात. उदय योग्य किती? 117. आणि या ठिकाणी उदय विच्छुत्ती असणार आहे 10 प्रकृतींची. काही आचार्यांनी त्या ठिकाणी 5ची लावली आहे, काहींनी 10ची लावलेली आहे. काहींनी दुसऱ्या आणि पहिल्या गुणस्थानामध्ये घोळ म्हणजे मतांतर आहे असं समजून पहिल्या गुणस्थानात 5 लावलेले आहे, तर काहींनी पहिल्या गुणस्थानात उदय विच्छुत्ती 10ची पण लावलेली आहे. म्हणजे या 10 प्रकृती उदयातून जातील. पहा आता, पहिल्या गुणस्थानातच मिथ्यात्व कर्माचा उदय राहणार आहे. पुढे आहे का उदय? नाही, कोणत्याही गुणस्थानात नाही. म्हणजे मिथ्यात्वाची उदय विच्छुत्ती पहिल्यात झाली. नंतर अशा प्रकृती सूक्ष्म, साधारण, नंतर अपर्याप्तक, कारण अपर्याप्तक जीवही राहील तो पहिल्याच गुणस्थानात आहे. पुढच्या सगळ्या गुणस्थानातले जीव पर्याप्तक आहे, म्हणून अपर्याप्तकही पहिल्यात जाणार आहे. सूक्ष्म काही बनेल म्हणजे पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, वनस्पती, याच्यामध्ये
सूक्ष्मकायिक जे जीव बनतील ते फक्त पहिल्या गुणस्थानातच बनू शकतात, तिथेच त्यांना उदय असणार आहे. म्हणून सूक्ष्म पण तिथेच आहे आणि पुढे त्याची उदय विच्छुत्ती आहे. दुसऱ्या गुणस्थानापासून कोणताही जीव सूक्ष्म नामकर्माचा उदय त्याला असणार नाही. अशा तऱ्हेने या प्रकृती उदयातून काढल्या, याला म्हटलेलं आहे उदय विच्छुत्ती. अशा 10 प्रकृती आचार्यांच्या मतानुसार, पहिल्या एका आचार्यांच्या मतानुसार 10 काढल्या. काहींनी एकेंद्रियादी चतुरेंद्रिय ह्या 4 राहू दिल्या आणि 6 काढल्या. अशा प्रकारे थोडा फरक पडलेला आहे. पण ह्या प्रकृती आहे मिथ्यात्व, आतप. कारण आतपचाही उदय कुणाला आहे? आपण पाहिला, आतपचा उदय आहे हा सूर्य विमानातील, त्या तिथे सूर्य विमानाला जे मणी जडलेले आहे, 12,000 मणी आहेत सूर्य विमानाला जडलेले, आणि त्या मण्यांना हे जीव आपलं शरीर धारण करून तिथे जन्म होतो. तिथे आतप नाम कर्माचा उदय आहे आणि ते जीव असणार आहे एकेंद्रिय, बादर, पर्याप्तक असे जीव ते असणार आहे आतपवाले. तर ही पण प्रकृती पहिल्याच गुणस्थानात उदयात असते, पुढे उदयात राहत नाही. म्हणून त्याही प्रकृतीला काढलं. नंतर अपर्याप्तक काढलं, स्थावर काढलं, कारण आता तो स्थावर मध्ये पण जाणार नाही. म्हणून या प्रकृती काढून अशा तऱ्हेने त्यांनी 10 प्रकृतींची उदय विच्छुत्ती पहिल्या गुणस्थानात लावलेली आहे. बाकी प्रकरण कोणालाच कठीण नाही का वाटत मग आहे? आतपचा उदय? बाकी कोणाला आतपचा उदय नाही, नाही? बाकी कुणालाच आतपचा उदय नाही, फक्त तिथेच उदय आहे. उद्योतचा उदय बाकीच्यांनाही असतो. तो चंद्रकांत विमान म्हणजे चंद्र विमानामध्ये आहे आणि पाण्याला पण उद्योतचा उदय असतो, किंवा काजव्याला पण उदय असतो, किंवा संज्ञी पंचेंद्रिय जे तिर्यंचे जीव आहे की ज्यांचे डोळे रात्री प्रकाशमान दिसतात आपल्याला पाहत असताना आणि त्यांना रात्री दिसतं, त्यांना उद्योतचा आहे. पण आतपचा उदय फक्त तिथेच. या आतप प्रकृतीचं वैशिष्ट्य आहे, त्यांचं मूळ शरीर जे आहे ते गरम नसतं, ते थंड आहे आणि किरण गरम असतात. आणि अग्निकायिक जीवाला आपल्याला वाटते की अग्निकायिक जीवाला आतपचा उदय असेल. हा, मी आता वाटतं ना विचारणारच असं? होती की अग्निकायिक हा जीवांना असू शकेल. हा. तर अग्निकायिक जीवांना आतप प्रकृतीचा उदय नसतो, त्यांना स्पर्शामधलं जे उष्ण स्पर्श आहे या उष्ण स्पर्शाचा उदय असतो अग्निकायिक अच्छा. जीवांना. हा. मग आणि उष्ण स्पर्शाचा अर्थ काय की त्यांचं मूळ शरीरही गरम आणि किरण पण गरम. आणि आतपमध्ये मूळ शरीर त्यांचं शीतल, किरण गरम. अशा प्रकारे या 2 प्रकृतीत फरक आहे. तर अशा या इथे कुणी 5 म्हटलेलं आहे, कुणी 10 म्हटलेलं आहे. तर अशा या प्रकृतीची इथे उदय विच्छुत्ती लावायची. प्रकरण कठीण वाटतंय का? घ्यायचं ना असं या पद्धतीने थोडं? हो, माहिती चालेल ना हो गुणस्थान? चालेल. हा. तेच आता बंध 12,000 तुम्ही जे सांगितलं ते 12,000 काय आहे? खडे? मणी 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 आहे, मणी स्टोन्स. मणी आहे. स्टोन्स. हा. स्टोन म्हणजे आणि खडेच होतील ते ना? खडे खडे म्हणजे पृथ्वी कायिक नाही आहे, ते पृथ्वी काय आहे आणि त्याच शरीरा म्हणजे त्यालाच आपलं शरीर बनवतो तो जीव, तिथे जन्म घेतो त्याच मण्यामध्ये. म्हणजे त्यांचं ऑलरेडी तिथे ते तयार आहे सगळं, फक्त हा जीव जाऊन तिथे जन्म घेतो त्या मण्यामध्ये. आता हे आणि उदयाचं प्रकरण कशामुळे घेत समजलं? असेल पण? म्हणजे काय, कोणत्या पापकर्मांचा उदय, काय कशामुळे तिथे जन्म होत? आतप ही प्रकृती पाप प्रकृतीच आहे, म्हणून तो त्यांनी त्या ठिकाणी जन्म घेतो. उद्योत शुभ प्रकृती मांडली आहे. हा. आता त्या आपण डिव्हिजन करताना परत 100 प्रकृती पाप प्रकृती आहे आणि 68 प्रकृती पुण्य प्रकृती आहे. तर त्याच्यामध्ये सगळ्या बहुतांश प्रकृती नामकर्माच्याच आहे, कारण घाती कर्माच्या सगळ्या प्रकृती पाप प्रकृती आहे. वेदनियामध्ये
नाही चालेल. मला आधीच्या याच्याबद्दल होती की ते तुम्ही सांगितलं की सरळ 7व्या गुणस्थानात जाते पहिल्या याच्यातून, तर ते काय कसं काय? पहिल्या पहिल्या गुणस्थानातून जीव 7व्यामध्ये जाऊ शकतो याच्याकडे लक्ष पहा. आता एखादे जीव आहे की ज्यांना सम्यक्त्वाची प्राप्ती झालेली नाही आहे, पण ते द्रव्यलिंगानी मुनिपद त्यांनी धारण केलेलं आहे. मुनिपदाचे सगळे मूलगुण ते काटेकोरपणे पाळत आहे, व्यवस्थित पाळत आहे, बाह्यतः श्रद्धा आहे त्यांची, पण अजून सम्यक दर्शनाची प्राप्ती झालेली नाही. अशा जीवाला जर त्या ठिकाणी सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली तर त्याचं गुणस्थान कोणतं होईल? डायरेक्ट तो 7व्यात गेला पहिल्यातून. 7व्या गुणस्थानात मुनिव्रत त्यांनी आधीच अंगीकार केलेला आहे. असा जीव सम्यक्त्व विरहित आहे आणि त्याला जर त्या ठिकाणी एक तर प्रथमोपशम सम्यक्त्वाची प्राप्ती होऊ शकते, अनादि मिथ्या दृष्टी असेल तर, किंवा साधी असेल तर क्षयक्षमिक सम्यक्त्वाची पण त्याला प्राप्ती होऊन पहिल्या गुणस्थानातून तो कुठे जाऊ शकतो? 7व्यात जाऊ शकतो. तिथे क्षयक्षमिक सम्यक्त्वाची प्राप्ती करेल तो. अशा रीतीने असं होऊ शकतं. त्याचप्रमाणे 5व्यातही की आधीपासून त्यांनी श्रावकांची व्रत स्वीकार केलेली आहे, परंतु अजूनपर्यंत सम्यक्त्वाची म्हणजे कर्णानुयोगाच्या माध्यमातून ज्याला आम्ही सम्यक्त्व म्हणतो ती प्राप्ती नाही झाली. व्यवहाराने तर तो सम्यक दृष्टी म्हटल्या जाऊ शकतो, पण कर्म प्रकृती त्याच्या अजून मिथ्यात्वच सत्तेत आहे, उदयात आहे. त्याला काय म्हणू आम्ही? की याचं पहिलंच गुणस्थान आहे आणि त्यांनी श्रावकाची व्रत तो पाळत आहे. आणि अशा जीवाला जर त्या ठिकाणी मिथ्यात्वाचा अनुदय होऊन सम्यक्त्वाची प्राप्ती झाली तर पहिल्यातून तो जीव एकदम 5व्या किंवा 7व्यात असा जाऊ शकतो. म्हणून पहिल्यांदा जे आम्ही नेहमी आमच्या डोक्यामध्ये आजकाल फिट बसलेलं आहे काय, की सम्यक्त्वाशिवाय सगळ्या क्रिया व्यर्थ आहे, हे आमच्या डोक्यामध्ये एवढं भिनवलेलं आहे. पण असं नाही आहे. होईल जेव्हा सम्यक्त्व व्हायचं तेव्हा आपण आचरण तर आम्ही शुद्ध करू, विचार तर आम्ही पवित्र करू. ही पण एक बाजू चरणानुयोगाच्या माध्यमातून आचरणनी सांगितलेली आहे. आचार्य म्हणतात आचरण तर पाळा. कुतपच आहे म्हणतात. सम्यक्त्वाशिवाय ते सगळं म्हणूनच कुतप मी आहे. म्हटलं की हे इतकं हॅमरिंग आमच्यावर सुरू आहे, इतकं बिंबवणं सुरू आहे की सम्यक्त्व नसेल तर तुमचं एक अंक नाही आणि सगळे शून्यच तुम्ही जोपासता आहे. तुमची एक घागर उलटी असेल तर सगळ्या घागरीत तुमच्या पाणी भरू शकत नाही, इतकं हे आमच्यावर आजकाल असं सांगितलं जातं. पण हे आम्ही जर कर्णानुयोग वाचला तर तो पहिल्यातून 7व्यात का जाऊ शकतो बा? कारण मुनिव्रत त्यांनी स्वीकारलेला आहे आणि तो श्रद्धेपूर्वक ते पाळतोय, देखादेखी पाळतोय असं नाही, त्याची श्रद्धा पण आहे. तो अगदी काटेकोरपणे मूलगुणांचं पालन करतो आहे, पण अजून नाही झालं, त्याला नाही आली त्याची काललब्धी, नाही झालं त्याला सम्यक्त्व. पण सम्यक्त्व झालं तर एकदम तो 7व्यात गेला. हा फायदा आहे त्याच्या जीवनामधला. आणि नवग्रैवेकातही कोण जाऊ शकतो? नवग्रैवेकापर्यंत जो मिथ्यादृष्टी जातो असं म्हणतो तर द्रव्यलिंगी मुनी जातात. म्हणजे मुनी जातात म्हणजे व्यर्थ नाही आहे ते. म्हणून पण आमच्यावर एकच बाजू खूप जास्त तीव्रतेने बिंबवली चालली आहे आणि म्हणून आम्ही या व्रतांपासून किंवा नियमांपासून दूर चाललोय. आणि आम्ही स्वतःला काय मानून बसतो मग? अरे आपल्याला सम्यक्त्व नाही झालं, मग हे कशाला व्यर्थ उठाठेव करायची? हे आम्ही आमच्या मनाचा आम्ही पलायनवास स्वीकारतो, आमच्याशी आम्ही प्रतारणा करतो. आणि जर आम्ही म्हटलं नाही बा होईल तेव्हा सम्यक्त्व आमचं उपादान असेल त्यावेळेला आम्हाला सम्यक्त्वाची प्राप्ती होऊ, पण आज तर मी नियमांच्या चौकटीत मी बंदिस्त राहू शकते, मी नियम पाळू शकते, आचरण करू शकते, हे मी का नाही करावं? मला जर सगळी ही बाकीची अनुकूलता प्राप्त झालेली आहे तर मला हे करायचंच आहे, हे आम्ही पाहत नाही. इथे आमची थोडीशी चूक घडते आहे. मला वाटते उद्याला बघू आपण पुढचं प्रकरण. बंध प्रकृती किती आहे? एकूण बंध योग्य प्रकृती 120 बंध योग्य प्रकृती आहे
आणि पहिल्या गुणस्थानात आता किती बंध योग्य, अबंध आणि बंध विच्छुत्ती 3 दृष्टीने बघायचंय. बंध, अबंध आणि बंध विच्छुत्ती. तसं सत्व किती आहे, असत्वात किती जाणार आहे आणि सत्व विच्छुत्ती किती होणार आहे. त्याचप्रमाणे आश्रव किती आहे, आश्रव विच्छुत्ती किती असणार आहे आणि अनाश्रव किती असणार आहे. अशा या दृष्टीतून आपण थोडं गुणस्थानाचं प्रकरण थोडं डिटेलमध्ये बघणार आहोत. ठीक आहे, आज आपण इथे मला वाटते थांबूया. आपली या वेळ झाली आहे पुस्तकामध्ये तशी. मिथ्यात्वाचं काही दिलेलं नाहीये का? कोणत्या दिलेलं आहे ना, म्हणजे पहिले चार्ट येऊन गेले ना, पहिले चार्ट सम्यक्त्व प्रकरणात येऊन गेले की नाही, 3 चार्ट. अच्छा, ते तिथे हे करेल. हा, तिथेच पाहायचे आहे ते. म्हणून 3 चार्ट पहिल्यांदा दिले आहे, ते तिथून लावून घ्यायचे आहे. म्हणून इथून 4थ्यापासून सुरू केलेलं आहे पुस्तकामध्ये. ठीक आहे. हो. स्याद्वादनय षट्द्रव्य गुण पर्याय और प्रमाण का, जड़ कर्म चेतन बंध का, अरु कर्म के अवसान का, कह कर स्वरूप यथार्थ जग का, जो किया उपकार है, उसके लिए जिन वाणी माँ को वंदना शत बार है, वंदना शत बार है. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो उज्जायाणम, नमो लोये सव्वसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.